सर्व संतांची 2-2 मिनिटाचे आशीर्वचन होणार आहे. त्याकरिता सगळ्यांनी शांत बसा. फक्त मी 2 मिनिटं बोलणार आहे. जय श्रीराम. आज बिलोली येथे राम जन्मोत्सव या निमित्ताने विशाल धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले येवतीकर महाराज, गाडीपूरकर महाराज, नागठणकर महाराज, पूर्णसिंग महाराज आणि सर्व उपस्थित संत महात्म्यांना प्रणाम करून आणि ह्या दक्षिण भारतातला जे काही संबंध हिंदूंचे जे काही हृदय आहे तसे आपले राजसिंग भैयाजी आणि उपस्थित सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व पक्षीय प्रमुख असे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व प्रशासकीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व रामभक्त, सर्व हिंदू माता भगिनी नवतरुण, आजचा हा विशाल हिंदू धर्म सभेच्या माध्यमातून या बिलोली शहरामधून गेले अनेक वर्ष आम्हा सर्वांना हिंदुत्व कसं जगावा, हिंदुत्व कसं वागावा हे शिकण्याचे काम आपलं हा बिलोली शहर करत आलेले आहे. म्हणून अशी हिंदुत्ववादी लोकांसाठी इथं राहणाऱ्या सर्व हिंदूंना एकत्रित करायचं असेल तर चांगली लोकांकडून आपल्याला काहीतरी ऐकावा लागतो. म्हणून आज आपले समोर राजसिंग भैया आलेले आहेत. म्हणून आज उपस्थित सर्व विशाल अशी हिंदू समाजाला माझं फार काय बोलणं नाही, माझं 2च मिनिट असं बोलणं आहे. तर आज आपला हिंदू समाज काय करू लागलेले आहेत, हिंदू समाजासमोर राहणारा अनेक प्रश्न आहे. तर त्या अनेक प्रश्नावर मात करायचं असेल तर आज आपला हिंदूला एक होणं गरजेचं आहे. आज आम्ही सगळे एक आहोत का? मग एक राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? जाती मत पंथ बाजूला ठेवून इथं येणारा सगळे आम्ही सगळे कोण आहोत? आम्ही सगळे कोण आहोत? या हिंदू या नात्यानं आपला जाती घरामध्ये ठेवावा. आणि हिंदू फक्त आवाजानं चालणारा नाही, गळ्यामध्ये भगवा गमछा टाकले तर जमणारा नाही. हिंदू होऊन जगावा लागतो. हिंदू जगण्याकरिता या सर्व हिंदूंना माझं सांगणं आहे, कपाळावर गंध लावा, चला नामस्मरण करा, देवदेव करा. तेवढाच नव्हे तर आपल्या हातातून कोणाचे वाईट होता कामा नाही. परंतु आपल्या समोर कोणी वाईट करण्याचं तयारी दाखवलं तर काय केलं पाहिजे? उत्तराला उत्तर देण्याकरिता आपला हिंदूंचं चारही बोट एक झाले तर कसं मूठ होतो तसं आपला हिंदू समाज एक मूठ होणं फार गरजेचं आहे. म्हणून या प्रसंगामध्ये या विशाल धर्म सभेच्या माध्यमातून उपस्थित सर्व संतांचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर असू द्या. आणि राजेभैयाची विचार इथून पुढे ऐकून जायचं असेल तर माझं म्हणणं आहे, इथं आलेलं प्रत्येक हिंदू राजा भैया झाला पाहिजे. होणार का? आज पहा, राजा भैया म्हटलं प्रत्येकानं अंगावर काय येतो? शायर येतो. प्रत्येकानं वाटतो मी राजा भैया आहे. मग फक्त राजा भैया आहे असले तर जमणार नाही, त्याकरिता कष्ट करावा लागतो आणि धर्माप्रमाणे चालावा लागतो. अशी चालण्याचे काम सर्व हिंदू तरुणांनी करावा. आणि ह्या माध्यमातून तरुण हा संकल्प करा, मी कधी व्यसन करणारा नाही, अशी सर्व तरुणांनी संकल्प करावे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे कोणी मंडळींना आपलं आपलं परिणाम तन मन धनातून सेवा केलं, तुम्हा सर्वांचं अभिषेचन व्यक्त करतो आणि माझा म्हणले विराम देतो. शिवम भयात सगळेजण दोन्ही हातवारी करून मुठ्ठी बांधायचं. हात पसरलं शरणागत होतं, मुठ्ठी बांधा. भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे, जय श्रीराम. सनातन हिंदू धर्म के, सनातन हिंदू धर्म के, गो माता के, गो माता के, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर